नवरी मिये हिटलरला, बिग बॉस मराठी यांसारख्या मालिकांमधून आणि रियालिटी शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता राकेश बापट याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. राकेश बापटचं खरं नाव आहे राकेश वशिष्ठ. राकेशला राकेश बापट हे नाव लावून सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीत यश मिळालं नाही. त्यानंतर त्यानं आपलं आडनाव काढून टाकलं आणि एका स्पेलिंग तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार वडिलांचं घरातलं नाव वसिष्ठ हे आपल्या नावापुढे लावलं. राकेशचा जन्म 1 सप्टेंबर 1978ला झाला. त्याचे वडील पद्माकर बापट हे भारतीय नौदलात अधिकारी होते, तर त्याची आई शिक्षिका आहे. राकेशला एक बहीण आहे. राकेशने पुण्याच्या मॉडेल स्कूलमधून आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं असून त्यानंतर त्याने पुणे विद्यापीठातून MBA पदवी प्राप्त केली आहे. राकेशला लहानपणापासूनच अभिनय आणि चित्रकलेची आवड होती. त्याला चित्रकलेसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. राकेश 4 वर्षाचा असताना त्याला एक गंभीर आजार झाला होता. या आजारात त्याला शब्द नीट समजायचे नाहीत. तरी देखील राकेशने यावर मात करत आपली मास्टर डिग्री पूर्ण केली. राकेशला शिल्पकलेची देखील आवड होती. यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाच्या एका संस्थेत प्रवेश घेतला होता. 1999 मध्ये ग्रासिम मिस्टर इंडिया स्पर्धेत त्यानं सहभाग घेतला आणि तो उपविजेता ठरला. हा त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या यशामुळे त्याला जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर 2001 मध्ये दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी त्याला तुम बिन या चित्रपटासाठी कास्ट केलं. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि राकेश रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. मात्र त्यानंतर त्याला फारसं काही यश मिळालं नाही. राकेशने बॉलिवूडसह मराठी चित्रपटसृष्टीत आणि हिंदी टेलिव्हिजन विश्वावर देखील आपला ठसा उमटवला आहे. तुम बिन, दिल विल प्यार व्यार, व्हॉट्सअप लग्न, वृंदावन, सविता दामोदर परांजपे, सरसेनापती हंबीरराव यांसारखे चित्रपट, मर्यादा, कबूल है, 7 फेरे, नवरी मिये हिटलरला, बिग बॉस यांसारख्या मालिका आणि शोमध्ये त्यानं काम केलं आहे. मर्यादा मालिकेच्या सेटवर राकेशची भेट अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत झाली. दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं. मात्र वैयक्तिक मतभेदांमुळे 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. वेगळं झाल्यानंतर राकेशनं स्वतःला कला आणि छंदामध्ये गुंतवून घेतलं. राकेशला बासरी वाजवण्याची आवड याच वेळी निर्माण झाली. त्यानंतर राकेशच्या आयुष्यात अभिनेत्री शमिता शेट्टी आली. बिग बॉस OTT या शोच्या दरम्यान राकेश शमिता जवळ आले. शो बाहेर आल्यावरही ते काही काळ रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. राकेशचं नाव भले शमिता रिद्धी सोबत जोडलं गेलं तरी तो कधीही चुकीच्या वादविवाद अडकलेला नाहीये. त्याच्या सहकलाकार एवढंच काय तर त्याच्या एक्स पत्नीचे देखील त्याच्यासोबत मैत्रीचे संबंध आहेत. तो शांत स्वभावाचा समंजस व्यक्तिमत्व असलेला म्हणून ओळखला जातो. तर मग तुम्हाला राकेश बापट आवडतो का? त्याची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडली आहे हे कमेंटमध्ये सांगा. यंदा बिग बॉस मराठीचे विजेतेपद राकेशलाच मिळेल असं वाटत आहे. तुम्ही राकेशला बिग बॉस मराठीचा विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहता का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.